अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वामीमय राशी भविष्य या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ या चॅनलवरचा खूप वेगळा असणार आहे। कारण काय माहिती आहे का, कारण खूप जणांचं म्हणणं आहे की ताई स्वामी सेवा पण सांगा ना तुम्ही, आणि मी सुरुवातीला सांगायचे पण स्वामी सेवा सांगायचे। आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे राशी भविष्याकडे जास्त फोकस केला होता, कारण की ती पण डिमांड होती लोकांची। पण खूप जणांचं मेसेज येतात व्हॉट्सअपला की ताई ही स्वामी सेवा कशी करायची, आता हा सण येतोय मग याची पूजा कशी करायची आम्हाला सांगता का। तर मग ते प्रत्येकाला प्रत्येक वेळेस मेसेज करून सांगणं शक्य होत नाहीये, आणि खूप जणांच्या डिमांडनुसार मागणीनुसार मी तुम्हाला पुन्हा एकदा स्वामी सेवा सांगायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे आपल्या या चॅनलवर तुम्हाला छान छान अशा वेगवेगळ्या स्वामी सेवा, वेगवेगळ्या सणावारांबद्दल माहिती मिळणार आहे। आता श्रावण येत आहे बघा, श्रावण नंतर गणपती, नंतर घटस्थापना, नंतर असे वेगवेगळे सण आता इथून पुढे आपले चालू होणार आहे, आणि प्रत्येक सणाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। विशेष म्हणजे स्वामी सेवा मी सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला स्वामी सेवा ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून बरोबर दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर स्वामी सेवा येणार आहे, ती बघायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे अशी मी आशा करते। चला मग आपला आजचा विषय असणार आहे पहिला, तो म्हणजे बघा लवकरच श्रावण सुरू होणार आहे। 13 ऑगस्ट पासून श्रावण सुरू होतोय, आणि 13 ऑगस्टला आहे तो म्हणजे गुरुवार। म्हणजे बघा इतक्या चांगल्या गुरुवार पासून या श्रावणला सुरुवात होत आहे या वर्षी, आणि गुरुच्या आशीर्वादाने सुरुवात होतीये, मग सेवा पण गुरूंचीच असावी की नाही। त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामींचे 11 गुरुवार कशी करू शकतो, किंवा 5 गुरुवार तर आपले श्रावण मध्येच होऊन जाणार आहे, कारण की 11 सप्टेंबर पर्यंत श्रावण महिना असणार आहे। ते कसे करू शकतो, त्याचे नियम काय आहे, पूजा मांडणी कशी करावी, उपवास करावा का, उपवास केल्यावर काय खावं, काय सेवा करावी, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। चला मग सुरुवात करूया। आता बघा पहिलाच गुरुवार तुम्हाला सांगितलं 13 ऑगस्टला पहिल्याच दिवशी श्रावण महिन्यामध्ये गुरुवार येत आहे, मग त्या दिवसापासूनच तुम्ही सुरुवात करू शकता। सुरुवात करण्यापूर्वी म्हणजे गुरुवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो। जर उपवास करणं शक्य नसेल, जर तुम्ही प्रेग्नंट असाल, तुम्हाला एखादी गोळी चालू असेल आणि त्यावेळेस उपवास करणं शक्य नसेल तर उपवास नाही केला तरी चालेल, पण सगळ्यात महत्त्वाची असती ती म्हणजे सेवा। आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे। आता काय करायचंय ते व्यवस्थित ऐका। आपल्याला गुरुवारी उपवास करायचा शक्य नसेल तर सेवा करायची, आणि सेवा तर कंपल्सरी करायची आहे। गुरुवारी उपवास करायचा, उपवासामध्ये तुम्ही फळहार घेऊ शकता, तुम्ही खिचडी, साबुदाण्याची खिचडी देखील खाऊ शकता, काही हरकत नाहीये। उपवास आज दिवसभर करून रात्री आपल्याला उपवास सोडायचा आहे। गुरुवारी पहिला गुरुवार आपल्याला टोटल 11 गुरुवार करायचे आहे। पहिल्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल। आता मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्हाला एकतर फोटो घेऊन यावा लागेल, का तर आपल्याला ही जी सेवा करायची आहे ना त्यासाठी स्वामींचा फोटो असणं आपल्याला गरजेचं आहे। मग काय करायचं ते व्यवस्थित ऐका। आता स्वामींचा फोटो हा प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतो। तुम्ही एकतर देवघरासमोर बसूनच सेवा केली तरी चालेल, किंवा तुम्हाला जर सेपरेट मांडणी करायची असेल तर तुम्ही सेपरेट देवघरा शेजारी पूजेची मांडणी देखील करू शकता। आता यानंतर काय करायचं, सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर स्वामींचा फोटो ठेवायचा, त्याबरोबर आपल्याला प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते, आणि आपल्याला स्वामींसाठी बघा एक छोटासा पेला मिळतो, त्या पेल्यामध्ये पाणी भरून देखील ठेवायचं आहे। त्याचबरोबर स्वामींना नैवेद्य दाखवायचा। दुपारी आपण सकाळी पूजा मांडू तेव्हा आपल्याला फलहाराचाच नैवेद्य दाखवायचा आहे, आणि आपल्याला तिथे जपमाळ ठेवायची आहे। स्वामींचं जे बघा स्वामी चरित्र सारामृत असतं, जे दिंडोरी प्रणीत आहे ते देखील तिथे आपल्याला ठेवायचं आहे। पूजा करायची, छान अशी दिवा लावायचा, धूप दीप करायचा, छान अशी पाटासमोर रांगोळी वगैरे काढायची, छान ही पूजा मांडायची आहे। आता ही पूजा मांडल्यानंतर तिथे आपल्याला सेवा करायची आहे। सेवा काय करायची ऐका। प्रत्येक गुरुवारी आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। प्रत्येकाकडे माळ असेल किंवा माळ नसेल तरी एका माळीमध्ये 108 मणी असतात, आणि आपल्याला अशा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्र हा प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याला माहित असेल, आणि जरी माहित नसेल तरी मी सुरुवातीचे शब्द सांगते, तुम्ही गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ
पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा तारक मंत्र तुम्हाला गुगलवर इझिली मिळून जाईल. तिथून तुम्ही तो लिहून घ्या आणि तुम्ही जर खूप जुने स्वामी सेवेकरी असाल तर तुमचा नक्कीच तो पाठ देखील असेल. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर जे स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे ना, छोटंसं आहे, त्यामध्ये 21 अध्याय आहे. ते पूर्ण 21 अध्याय पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला एका बैठकीमध्ये वाचायचे आहे. तुमचं बाळ लहान असेल, तुम्हाला एका जागी कंटिन्यू बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही निम्मे अध्याय आधी आणि निम्मे अध्याय थोडासा गॅप नंतर वाचू शकता. पण सकाळी निम्मे अध्याय वाचले, दिवसभर तुम्ही कुठूनही फिरून आलात आणि मग रात्री अध्याय वाचले असं चालणार नाहीये. शक्यतो सकाळी सेवा करून घ्यावी. आता कसं करायचं समजलं तुम्हाला, काय काय सेवा करायची. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि आपल्याला एक पूर्ण जे पुस्तक असताना पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. हीच आपल्याला सेवा करायची आहे. जेव्हा आपण 11 गुरुवारला सुरुवात करू, पहिल्याच गुरुवारी आपल्याला सगळ्यात आधी संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्याशिवाय कोणतीही सेवा करणं त्याला काही अर्थ राहत नाही असं आपण म्हणू शकतो. संकल्प घेताना आपल्याला हातामध्ये थोडेसे पाणी घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षदा, एक फूल घ्यायचं आहे, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि आपल्याला स्वामींसमोर म्हणायचं आहे की तुम्ही आजपासून 11 गुरुवार तुमची सुरुवात करणार आहे. तुमची जी कोणती इच्छा असेल, तुम्ही ज्या इच्छेसाठी 11 गुरुवारची सेवा करताय ना, ती इच्छा स्वामींना सांगायची आणि ते एका तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. असं साधा सिंपल संकल्प आपल्याला घ्यायचा. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची. दिवसभर उपवास करायचा आणि रात्री जेव्हा तुम्ही उपवास सोडणार असेल, आता रात्रीच उपवास सोडणार असेल, तुम्ही उपवास केला नसेल तरी पण, आणि उपवास केला असेल तर आपण छान असं जेवण बनवणार आहे, म्हणजे नैवेद्य बनवणार आहे. मग आपल्याला संध्याकाळी छान स्वामींची आरती करायची आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जे काही घरामध्ये बनवलाल, भाजी भाकरी, त्याचाच नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे. अगदीच पुरणपोळ्याचा स्वयंपाक पाहिजे असं काहीही नाहीये. तुम्ही जे काही स्वतःसाठी बनवणार त्याचाच नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. साधी सोपा आहे हा 11 गुरुवारचं व्रत. बघा, 11 गुरुवारपैकी पहिले 5 गुरुवार तर तुमचे श्रावण महिन्यामध्ये होऊन जाईल. पण स्त्रियांना मासिक धर्म असतो, त्यातला एखादा गुरुवार जाऊ शकतो, पण तरी पण 4 गुरुवार तुमचे श्रावण महिन्यामध्ये होणार आहे. इतकं साधं सोपं हे व्रत आहे आणि 11 गुरुवारचं व्रत हे इतकं प्रभावी आहे ना की या व्रताने कोणतीही इच्छा असू द्या ती तुमची पूर्ण होईल. मग अगदी तुमच्या प्रमोशनची असेल, नोकरीची असेल, व्यवसायाची असेल, घरामध्ये लवकरच सून यावी असं तुम्हाला वाटतंय, कोणतीही इच्छा असू द्या, कोणती पण, मुलांनी चांगला अभ्यास करावा, मुलांना चांगली नोकरी लागावी, तुमचा मुलगा मुलगी वाईट वळणावर गेले त्यांनी चांगल्या वळणावर यावं, तुमची अशी कोणतीही इच्छा असू द्या, तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न व्हावं, तुमचं लग्न लवकर जुळावं, तुमच्याकडे आलेला पैसा टिकावा, अशी कोणतीही इच्छा असेल तर ती या 11 गुरुवारच्या स्वामी सेवेने पूर्ण होणार आहे. खूप प्रभावी आहे ही स्वामी सेवा, एकदा नक्की करून बघा. आता नियम कोणते आहे? नियम एवढाच आहे बघा, 11 गुरुवार करताना आपल्याला त्यामध्ये नॉनव्हेज खायचं नाहीये, म्हणजे आपल्याला मांसाहार पूर्णपणे कडकडीत बंद करायचा आहे. फक्त गुरुवारी का तर नाही, 11 गुरुवारला सुरुवात केल्यापासून ते 11वा गुरुवार पूर्ण होईपर्यंत त्या दरम्यान तुम्हाला कोणत्याच दिवशी, मग तुम्हाला 2 महिने लागो 3 महिने लागो, तुम्हाला पूर्ण कडकडीत मांसाहार बंद करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही स्त्रिया आहोत, मग आमच्या घरच्यांना तर करून द्यावा लागतील. काही हरकत नाही, तुम्ही त्यांच्यासाठी मांसाहार बनवून देऊ शकता, पण तुम्ही स्वतः तो ग्रहण करू नका. त्यानंतर बघा, दुसरं म्हणजे फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे. फक्त गुरुवारी करा, इतर दिवशी नाही केलं तरीही चालणार आहे. फक्त गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. त्यानंतर फक्त गुरुवारी आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे, कारण भरपूर जे दोष असतात ना ते पर अन्नातून लागतात. त्यामुळे फक्त गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे. साधे सिंपल नियम आहे, खूप काही वेगळे असे नियम नाही, अगदी सिंपल नियम आहे. प्रत्येक जण या नियमाचं पालन करू शकतो असे साधे नियम आहे. खूप साधी सोपी आणि अगदी स्वामींची प्रभावी सेवा आहे. त्यामुळे तुमची एखादी इच्छा असेल जी तुम्हाला पूर्ण करायची आहे, खूप दिवस झाले ती इच्छा पूर्ण होत नाहीये, तर तुम्ही स्वामींचे आहे 11 गुरुवार या श्रावण महिन्यापासून सुरुवात करा. खूप प्रभावी तुमची जी इच्छा असेल ती स्वामी नक्कीच पूर्ण करते. चला, मग मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण तरी पण याच 11 गुरुवाराच्या व्रतासंबंधात तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि 11 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर मी पोस्ट करणार आहे. चला, मग आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मनापासून कमेंट बॉक्समध्ये
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. आणि तुम्हाला हे स्वामी सेवेचे व्हिडिओ आवडताय का हे कमेंट करून नक्कीच सांगा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत सगळे आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.